कोकणात येणारा पर्यटक हा तुमच्या हायवेसाठी येत नाही, तर तुमचं निसर्ग पाहायला येते, नैसर्गिक विविधता पाहायला येते, येथील नदी पाहायला येते, येथील पाणी पाहायला येतं, येथील समुद्र पाहायला येतो, येथील जंगल पाहायला येतं, जंगलात असणारे विविध पक्षी पाहायला येतं, जंगलात असणारे विविध प्राणी पाहायला येते. हे तुमच्या हायवेनं त्याचं वाटवं लावतोय आणि ह्याचा परिणाम हायवेचा परिणाम या महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी होते आणि झाला आहे. तर ही जी तीव्रता आहे, तर हा जो महापूर आल्याचं कारण मोठं की नदीची वहन क्षमता फार कमी व्हायला आहे. दाभोळ खाडीमध्ये दाभोळला तिथे आपल्याला नदी समुद्राला मिळते त्या भागामध्ये सुद्धा वाळूची बेट तयार आहे. समुद्राचं एक वैशिष्ट्य असतं की समुद्र जितकं पाणी नदीला आत देतं त्याच प्रमाणात तुम्ही जेवढं त्याला पाणी द्याल तेवढं ते त्याच्या उठीच्या काळामध्ये ते पोटात येतं. पण दाभोळच्या आमच्या मुखावर गेला तर आजची अवस्था आमची अशी झाली, या बाजूला आमची वाशिष्ठी नदी झाली आणि हा बाजूला समुद्र झाला आणि या दोघांमध्ये बेट तयार आणि जे वाळूचं बेट आहे ते जे आमची झिरो पातळी त्याच्यामध्ये खाली त्यांना पाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं न घेता अशा पद्धतीनं होते एक ठराविक पातळीपर्यंत ते पाणी बघेल. कारण आमच्या परचुरी भाग असेल, मधला चिवेलीचा भाग असेल, पलांजेचा भाग असेल, येथे आमची नदीची जी बॉटम आहे ती फार मायनसमध्ये -20 मध्ये. मागच्या वेळी माझ्याकडे तो रिपोर्ट आहे, IITचे बरेचसे तज्ज्ञ आले होते आणि त्याचा तो रिपोर्ट तयार केला आहे. तर याच्यावर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर परिणाम करतोय. हे परिणाम चिपळूणकरांना भोगावे लागतात. म्हणजे जो महापूर आला, महापुराची जी तीव्रता होती त्याची ही कारण होती आणि ही इतकी तीव्रता होती की आमच्या इथे साधारण शासनाच्या अहवालाप्रमाणे 2500 कोटी रुपयाचं नुकसान. वाहने किती गेली, काही गेली याचा पत्ता नाही. अंगावर थरार आणणारे माझ्यापेक्षा अनेक लोक त्या संदर्भात बोलू शकतात, बोलतील. आज अरुण बोलणे या विषयासाठी येणार होते पण काही कारणासाठी ते आले नाही त्यांच्या अडचणीमध्ये. तर आपण त्याला उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये बोलणं हे करून घेऊ. आणि ह्याची तीव्रता म्हणजे जी आहे कोकणामध्ये महाडमध्ये पण तीच तीव्रता होती, खेळमध्ये पण तीच तीव्रता होती. कारण वेगवेगळी कारणं त्याच्यावर आपण सविस्तर करू. पण हा भोग आमच्या चिपळूणकरांच्या मागच्या आहे, फार तीव्र आहे. त्याच्याकरता सुद्धा चिपळूणची आमची चिपळूणची म्हणजे कोकणातील नद्यांवर काम होणं फार अत्यावश्यक आहे आणि जनजागृती याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. यानंतर आपण पुढच्या ह्याच्याकडे जरा वळूया. थँक्यू शहानवाजी आणि तुमचे सहकारी दोघांनी प्रातिनिधिक म्हणून मांडलं. समस्या तीव्र आहे, त्यावेळेस आपण विचारणार 2-3 दिवस. त्यानंतर थोडंसं आपण पुढच्या सेशनकडे जाऊया. पुढचं सेशन असणार आहे डॉक्टर श्रीनिवास वडद की त्याला विजिट ते प्रगती व्यासपीठावर ट्रेनिंग होतं. डॉक्टर श्रीनिवास वडद आणि डॉक्टर वडदवाळकरांचा परिचय मी करून देऊ इच्छितो. ते डॉक्टर श्रीनिवास वडदवाळकर दयानंद महाविद्यालय सोलापूरला प्राचार्य होते अनेक वर्ष, 23 वर्ष प्राचार्य होते. त्यांनी PhD जिओलॉजीमध्ये घेतलेली आहे आणि विशेषतः कोकणाच्या सह्याद्रीच्या डोंगरांचा त्याचा चांगला अभ्यास आहे. तर आपल्या ह्या सगळ्यामध्ये नदीला समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये ही जिओलॉजी पण खूप महत्त्वाची, भूगर्भ समजून घेणे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यांची त्याची रचना कशी आहे, कुठे फॅक्टर्स आहेत, कुठे फॉल्ट्स आहेत. आता मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांच्या ह्याच्यातून कोण आपल्याला लक्षात येईलच, परंतु आपली वाशिष्ठी, त्यानंतर जगबुडी आणि शिव ह्या सगळ्या नद्यांचं कसं या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे ते थोडंसं विस्ताराने सांगावं आणि मी विनंती करतो की त्याचं स्वागत आपण करूया. सर्वांना नमस्कार. सन्माननीय अधिकारी, सन्माननीय सर्व सन्मित्र,
इथे बसलेले आहेत व्यासपीठावरील सन्माननीय, या ठिकाणी पुराबद्दल आणखी प्रदूषणाबद्दल नैसर्गिकरित्या काय गोष्टी पाहायला पाहिजे याच्याबद्दलचा आता या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. कारण बाकीचे तुम्ही स्वतः अनुभव घेतलेले असे अनुभवी आहात या ठिकाणी, प्रदूषणाबद्दल असेल किंवा पुराबद्दल असेल, परंतु त्याच्या मागची जी निसर्गाने घडवलेली जी किमया आहे त्याचा थोडासा ओळख आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचा विचार जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेला बहुतेक सर्व या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोकणातलेच आहेत सगळेजण, काही जण बाहेरचे आहेत. कोकण आणि देश किंवा पठार, सह्याद्रीच्या पठारावरचा भाग, ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. हे अगोदर आपण पहिल्यांदा मान्य करू. देशाचा भाग मोठा आहे आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अनुभव किंवा घेतलेले बाकीचे जी काही तज्ञ मंडळी असतील किंवा जे आहेत ते या ठिकाणी बोलतात करतात. परंतु याचा जेव्हा विचार करायला आपण तेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की नाही, याच्यात काहीतरी चुकते, कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे. आणि हा जो गोंधळ आहे तो नेमका जो भूप्रदेश तयार झालेला आहे त्या भूप्रदेशाच्या तयार होण्याशी संबंधित हा असा आहे. तर थोडंसं आपण जरा मागे जाऊया. मी फार काही नवीन सांगत नाहीये, तुम्हाला सर्वांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. काही जणांसाठी हे रिपीट असेल, काही जणांना हे फारच साधं आहे असं वाटेल, परंतु प्रत्येक गोष्ट ही निसर्गामध्ये एकमेकाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण एकमेकाचे धागे एकमेकांमध्ये गुंतवून ते सोडवत नाही तोपर्यंत आपल्याला नेमका प्रॉब्लेम आपला काय आहे किंवा आपलं नेमकं अडचण काय आहे ही आपल्याला कळत नाही. आणि आपण एकाग्रतेने विचार करायला लागतो, हा हे तेच कारण आहे, दुसरं काही कारण नाही आहे. तर मला वाटतं की कुठेतरी हा बेस आपला जो काही विचाराचा आहे तो थोडासा विस्तारावा आणि आपण सगळ्या एकाच अँगलनी न बघता किंवा एकाच बाजूनी न बघता आपण वेगवेगळ्या दिशेने बघावं आणि त्याचं सोल्युशन सर्वांनी मिळून काढावं. कारण आपल्यामध्ये कोणालाही वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, तसंच निसर्गालाही वाटतं की कोणाचं वाईट व्हावं असं वाटतं. तर निसर्ग समजून घेणं हा सगळ्यात जो महत्वाचा भाग आहे तो आपण महत्वाचा आपण करूया. कारण आपण निसर्गाचाच भाग आहोत, आपण काही वेगळा भाग नाही आहोत. फक्त आपल्याला या गोष्टीसाठी आपलं संवेदनशील जे मन आहे ते आपल्याला जागरूक ठेवायला पाहिजे. आणि कोणीतरी करेल याच्यापेक्षा मी सुद्धा या काय करेन याचा थोडासा जर विचार जर प्रत्येकाने जर केला, कारण अधिकारी हा आपलाच आहे, राज्यकर्ता ही आपलाच आहे, सगळेजण आपणच आहे, कोणी वेगळे कोणीच नाही, आपणच आहोत सगळेजण. तर आपण सर्वांनी मिळून या गोष्टी केल्या तर होऊ शकतात. नदीच्या पाठशाळेचं जे काही नियोजन आहे ते एवढ्यासाठीच आहे की समाजामध्ये आपल्याला या विचारासाठी वेगवेगळ्या गोष्टींप्रमाणे विचार करावा आणि आपला जो विचाराचा विस्तृतपणा आहे तो वाढवावा. पुढे सर्वांना कल्पना आहे, सर्वांना कल्पना आहे जरा इकडे करायचं असेल आत्ताच आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांनी आणि शाहनवाज सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या वतीनं बाकीच्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रत्येक गोष्टीचं एकमेकावरती अवलंबन हे जरुरीच असतं.
आपल्या सर्वांना माहिती आहे पृथ्वीवरती जे आपण राहतो आहोत त्याच्यामध्ये ही 4